मुंबईमध्ये 10 किंवा 11 जूनला पावसाची सुरुवात होणार तर 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज। मान्सूनचं आगमन होईपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार। येत्या 3 जूनपर्यंत तापमानात वाढ होण्याचा अंदाज। गोंदियाच्या नवेगाव बांध परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, झाडे आणि विद्युत खांबांची पडझड। काल संध्याकाळी तुमसर तालुक्यातील नागडोंगरी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतातलं कापणीला आलेलं उभं भात पीक जमीनदोस्त। वाशिमच्या काटा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले। उघड्यावर असलेलं शालेय साहित्य भिजत खराब होत असतानाही शिक्षण विभागाचं दुर्लक्ष। धुळे शहराला जास्तीचा पाणी कपात करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय। पाणी प्रश्न गंभीर झाल्यानं शहरामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा। नाशिक शहरात भीषण पाणी टंचाई, ग्रामीण भागातही टँकरनं पाणी पुरवठा। धाराशिव जिल्ह्यातील 21% पाणी स्रोत दूषित, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत बाब उघड। दुष्काळामुळे पाणीसाठा कमी, त्यात पाणीसाठा दूषित असल्यानं पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट। छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबादचा किल्ला आणि बिबिका मकबरा या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। पाण्याअभावी जळलेली मोसंबीची झाडं घेऊन शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। फळबागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।